हाय फ्रेंड, नमस्कार. लाईफ ऑफ रोनित मम्मा चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. तर आपण जाणार आहोत बाहेर. ते बाहेर कुठे जाणार आहोत ते तुम्ही थंबनेल बघितलाच असेल. तर चला आपण आपली सुरुवात. लेडीज, तर आम्ही आता निघालेलो आहोत. तर कुठे निघालो आहोत आणि कुठे जात आहोत आम्ही, जर तुम्हाला जर कळालं असेल हा कुठला व्हिडिओ आहे, कुठला एरिया आहे, हा कुठलं गार्डन आहे, तर मला नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला नाही माहिती असणार तर मी शेवट तुम्हाला नक्की सांगेन. शेवटपर्यंत आपला ब्लॉग नक्की बघा. त्यानंतर कुशने तर खूप मज्जा मस्ती केली. जास्त करून तर या गार्डनमध्ये जास्त करून कुशलाच मज्जा आली, कारण की त्याचा आनंद तुम्ही घरूनच बघू शकता. किती आनंद होता, म्हणजे घरी तयारी करण्यापासून तर निघण्यापर्यंत पूर्ण त्याचा आनंद तुम्ही बघू शकता. इकडून तिकडे तिकडून इकडे खूप मजा मस्ती केली. आणि त्याने कपडेही खूप खूप खराब केले कपडे. त्याचनंतर आमची भांडण काय झाली आणि कशी झाली, कशावरून झाली, काय कारण होतं आमचं भांडण होण्याचं, तेही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. त्याच आधी मी तुम्हाला पूर्ण हा गार्डन एरिया दाखवून देते, काय काय खेळणे, कसे काय आणि कसं काय आहे. त्याचसोबत तर एक रिझन म्हणजे माझी बहीण आलेली होती माझ्या घरी, तर मी तिला घेऊन गेलेली होती गार्डनमध्ये. तर ते कुठलं गार्डन आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. अजून तर इथं लाईट वगैरे काहीच नाही आहे. लाईट वगैरे जर लागली ना खूप छान दिसेल तुम्हाला, तो शॉर्टसुद्धा मी दाखवेन. त्याचसोबत तिथं विकायला असे खेळणे वगैरे, बलूनचं वगैरे होतं. तो मुलगा मी व्हिडिओ काढत होता ना, मस्त मस्त असं उडवत होता. पण नंतर त्याचे काय जे बसले होते त्याचे बाबा होते, कोण होते, ते त्याला रागवले, अरे बस कर म्हणे. तर त्याच्यामुळे त्याने थांबवलं. त्याचनंतर आमचा इथं विषय असा चालू होता की तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये येत नाही, तुम्ही का येत नाही, तुम्हाला का आवडत नाही का माझ्या ब्लॉगमध्ये बघायला. तर ते मला म्हणताय की बघ तूच मला घेत नाही म्हणे, मला तर आवडतं म्हणे यायला, तूच मला घेत नाही म्हणे. म्हटलं आता तुम्ही जर म्हणशाल मला घे व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला घेईल ना. तर माझ्या बोलायचं त्यांना राग येत होता. तर ते लगेच निघून गेले तिथून. त्यानंतर आम्ही मस्त खायला वगैरे मागवलं, मस्त सँडविच, वडापाव, भरपूर आम्ही काही पाणीपुरी वगैरे भरपूर खाल्लं. ते बाकीचं काही शूट झालं नाही. त्यानंतर ही जी ना समोसा चाट होती, खूप छान, खूप टेस्टी समोसा चाट होती. आणि त्यानंतर परत आमचं परत इथं भांडण चालू झालं. भांडण कसं चालू झालं, तर तेच की व्हिडिओमध्ये का घेत नाही तुम्हाला. मी त्यांना म्हटलं मी तर आता बघा तुम्ही, आता पूर्ण तुम्हाला व्हिडिओत घेणार आहे मी तुम्हाला. ते म्हणतात तू बघ, मला घेतलं ना तर बघ म्हणे, मी तुला बघ म्हणे काय करेल. मग असंच आमचं चालू होतं. मग मी त्यांना खूप चिडवत होती. मला खूप मज्जा येत होती त्यांना चिडवायला, की आता तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये आहेत म्हटलं, आता मी तुमचा नक्की व्हिडिओ टाकेल म्हटलं. आता बघू आपण त्यांचं काय रिॲक्शन असतं व्हिडिओमध्ये आल्यावर. आता मी तर पोस्ट करणार आहे हा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ टाकून दिलेला आहे, त्यांना घेतलेलं आहे मी व्हिडिओमध्ये. त्यांना माहीत नाही आहे मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे. त्यानंतर त्यांचं काय रिॲक्शन असेल ते आपण बघू. त्यानंतर कुशचा आनंद तुम्ही बघू शकता. हे जे पाण्याचं जे काय असतं ते मला नाही माहिती काय म्हणतात त्याला, पण ते खूप छान होतं. त्याच्याने वाफ वगैरे, मग डान्स चालतात, खूप सारे गाणे लागले होते, नवीन नवीन ट्रेनमध्ये गाणे होते. त्यानंतर कुशची ॲक्टिंग बघा तुम्ही. कुशची ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग असते. आमचा कुशलाही कॉमेडी, नाचण्यात म्हणजे तो एकच नंबर आहे. त्याला नाचायला खूप खूप आवडतं त्याला, तुम्ही बघू शकता. आणि ते चालू होत नव्हतं, आम्ही खूप वेळ वाट बघितली, आत्ता चालू होईन तेव्हा चालू होईन, गाणे पण लागत नव्हते. आम्ही खूप वाट बघत होतो, आमच्यापेक्षा जास्त कुश जास्त वाट बघत होता. फायनली ते 8 वाजता चालू झालं. मग आम्ही सगळे, माझी बहीण वगैरे, माझी मिस्टर, आम्ही सगळे खूप नाचलो. त्यांना म्हटलं धरा व्हिडिओ, हा मी व्हिडिओ टाकणार नाही. मी त्यांना अशीही बोलली. आता बघू त्यांचं काय रिॲक्शन असतं व्हिडिओ बघून. ते बघतीलच व्हिडिओ, ते काय म्हणतात, हिने काय ब्लॉग बनवला भांडणाचा टाकला, ते तुम्हाला त्यांना माहीत नाही आहे. ते बघू आता काय होतं. त्यानंतर लाईटिंग वगैरे चालू झाली, नंतर तुम्ही बघू शकता. नंतरचा व्ह्यू खूपच छान होता. म्हणजे लाईटिंग वगैरे, आम्ही तर आधीच येऊन गेलो होतो, 5 वाजता येऊन गेलो. त्याच्यामुळे आम्हाला सुरुवातीला आम्ही नंतर थांबलो नाही एवढं. पण नंतर ते नाईटलाही छान वाटतं. नाईटलाच गेलं ना तर तेव्हाच बरं वाटतं. ते 10पर्यंत चालू असतं ते बहुतेक, असं वाटतं मला. पण आम्ही लवकर गेल्यामुळे ते
आम्ही लवकर निघून गेलो, पण बरेचसे वस्तू होते, पाण्याचे शावर वगैरे जे होते ना, खूप छान वाटत होतं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तर खूप छान वाटत होतं. असा होता आमचा प्रवास. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कुशच्या बाप्पांचं आपण नक्की रिॲक्शन दाखवा.